नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश्वर गंगाधर कळलावे, शिक्षणशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर उस्मानाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सेट आणि नेटच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. सेट नेटचा जो बदललेला अद्ययावत अभ्यासक्रम आहे, या बदललेल्या अद्ययावत अभ्यासक्रमातील घटक क्रमांक 10 मधील प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन ह्या घटकाची माहिती आपण पाहणार आहोत. हा घटक प्रामुख्याने मी 3 व्हिडिओ लेक्चरमध्ये डिवाइड केलेला आहे. आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने प्रोफेशनल एज्युकेशन या घटकाविषयी माहिती पाहूया. त्यालाच मराठीमध्ये आपण व्यावसायिक शिक्षण असे म्हणतो. या घटकाची चर्चा करत असताना या घटकावर परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील याविषयी सोबत आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः आपण याची संकल्पना पाहूया. प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे काय? An educational process or program that develops individual to acquire special competencies for professional practice. व्यावसायिक शिक्षण म्हणजे ज्या आपल्या वैयक्तिक कॉम्पिटन्सीत आहेत, क्षमता आहेत, त्या क्षमता संपादन करण्यासाठी आपण जे काही शिक्षण घेतो त्या शिक्षणाला व्यावसायिक शिक्षण असं म्हटलं जातं. आपल्या ज्या काही व्यवसायासाठी ज्या आवश्यक क्षमता लागतात त्या क्षमता विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काही शिक्षण घेतो किंवा ज्या शिक्षणामधून आपल्याला त्या क्षमतांचा विकास होतो त्या शिक्षणाला व्यावसायिक शिक्षण असं संबोधले जाते. अजून थोडंसं विस्ताराने जर त्याला बघायचे झाले तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल, काय म्हणतात, प्रोफेशनल एज्युकेशन इज अ फॉर्मल स्पेशलाइज्ड ट्रेनिंग अबाउट अ पर्टिक्युलर प्रोफेशन in which learner and taught the central concepts, principles and techniques and how these are applied in real practice, and the learner also acquired the necessary competencies needed for proper practice and behavior. म्हणजे आपल्या व्यावसायिक विकासासाठी आपल्याला ज्या काही तत्वे लागतात, ज्या काही टेक्निक्स लागतात, ज्या काही कौशल्य लागतात, जे कौशल्य आपण ज्या शिक्षणामधून घेतो त्याला व्यावसायिक शिक्षण असे म्हटले जाते. आणि 21व्या शतकामध्ये हे कौशल्य किंवा हे व्यावसायिक क्षमता ह्या अत्यंत आवश्यक आपल्याला झालेल्या आहेत. म्हणजे ह्या क्षमता आपण जर अंगीकारल्या, ह्या क्षमतांचं संपादन आपण जर केलं तर आपण आपल्या व्यवसायामध्ये एक चांगल्या पद्धतीनं इनरिचमेंट करू शकतो. त्याचे पॅरामीटर्स कोणकोणते आहेत ह्या व्यावसायिक शिक्षणाचे? तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, प्रोफेशनल एज्युकेशन एज्युकेट्स द न्यू जनरेशन ऑफ प्रोफेशनल, एक्सपांडिंग द फ्रंटियर ऑफ नॉलेज अँड रिचिंग आउट इन सर्व्हिस टू सोसायटी. काय केलं जातं प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये? एक्सपांडिंग द फ्रंटियर ऑफ नॉलेज म्हणजे तुमच्या ज्या क्षमता आहेत, तुमचं जे ज्ञान आहे, हे ज्ञानाला संपादन करण्याचं काम किंवा फ्रंटियर करण्याचं काम, त्याला विस्तार करण्याचं काम ह्या प्रोफेशनल एज्युकेशनच्या माध्यमातून केलं जातं. प्रोफेशनल एज्युकेशन इज increasingly being called upon to play a significant role in administration of new program within continuing and new structure. बघा, प्रोफेशनल एज्युकेशन काय करतो? अत्यंत महत्वाचा रोल प्ले अ सिग्निफिकंट रोल इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ न्यू प्रोग्राम्स विदिन कंटिन्युइंग अँड न्यू स्ट्रक्चर. नवीन काही संरचना, काही नवीन प्रोग्राम बनवण्यासाठी प्रशासनामधले तर एक अत्यंत महत्वाची भूमिका हा प्रोफेशनल एज्युकेशन प्ले करत असतो. द रॅपिडली चेंजिंग सोसायटी इन विच प्रोफेशनल एक्झिस्ट डिमांड दॅट दे अटेम्प्ट टू मॅक्झिमाइज वर्क परफॉर्मन्स. ह्या व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून काय होतं तर ज्या काही प्रोफेशनल अस्तित्वामधल्या डिमांड्स आहेत त्या डिमांड मॅक्झिमाइज करण्याचं आणि वर्क परफॉर्मन्स हे जास्तीत जास्त स्वरूपात देण्याचं काम सोसायटीच्या संदर्भामध्ये हे प्रोफेशनल एज्युकेशन करत असतं. Professional council are responsible for recognition of courses, promotion of professional institution and providing grant to undergraduate program and various award. याची एक प्रोफेशनल काउन्सिल असते.
ह्या प्रोफेशनल कोर्सला मान्यता देण्याचं काम, प्रोफेशनल कोर्सेसला त्याचे क्वालिटी मेंटेन करण्याचं काम, प्रोफेशनल एज्युकेशनवर देखरेख ठेवण्याचं काम हे प्रोफेशनल काउन्सिल ह्या करत असतात. आता ह्या प्रोफेशनल काउन्सिल कोणकोणत्या आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत. म्हणून प्रोफेशनल काउन्सिल आर रिस्पॉन्सिबल, म्हणजे ह्या सर्वस्व जबाबदार असतात. त्यांचं दायित्व असते की ह्यांचं रिकॉग्निशन देणे, त्यांना त्यांचा पुढाकार घेणे, त्यांची क्वालिटी मेंटेन करणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे कोर्स हे चालवणे, हे काम कुणाचं असतं? प्रोफेशनल काउन्सिलचं असतं. त्याचबरोबर तुम्हाला अशा या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. काही प्रोफेशनल काउन्सिल तुम्हाला दिलेल्या असतील, त्यापैकी खालीलपैकी कोणती प्रोफेशनल काउन्सिल नाही, किंवा खालीलपैकी प्रोफेशनल काउन्सिल ही कोणती आहे. एक प्रोफेशनल काउन्सिल दिला जाईल, बाकीच्या प्रोफेशनल काउन्सिल हे दिल्या जाणार नाहीत. तर अशा प्रकारच्या प्रोफेशनल काउन्सिल हे तुम्हाला माहित असल्या पाहिजे की. त्याचबरोबर प्रोफेशनल काउन्सिल काय करतात? रिकॉग्निशन देतात, म्हणजे मान्यता प्रदान करतात. त्यानंतर प्रमोशन ऑफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूट, त्याचं प्रमोशन करतात. त्याचबरोबर काय करतात? ग्रँट्स प्रोव्हाइड करतात प्रोग्रामला. तर प्रोफेशनल काउन्सिलचं हे कार्य सुद्धा, त्याचे हे घटक सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे की प्रोफेशनल काउन्सिलचे काय काय करते. तर ग्रँट देण्याचं काम प्रोफेशनल काउन्सिल करते, रिकॉग्निशन देण्याचं काम प्रोफेशनल काउन्सिल करते, त्याची क्वालिटी मेंटेन करण्याचं काम प्रोफेशनल काउन्सिल करतात. आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये एखादा घटक जे प्रोफेशनल काउन्सिलचं कार्य नाही अशाही स्वरूपाचा दिला जाऊ शकतो, आणि प्रोफेशनल काउन्सिलवर अशा स्वरूपाचा प्रश्न हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपण आता पुढे बघूया याची गरज काय आहे. 21व्या शतकाचा जर आपण विचार केला, म्हणजे अगदी आता वर्तमान याच्यामधला जर विचार केला, तर आपल्याला हे लक्षामध्ये येईल की इन 21st सेंच्युरी नीड इज अ बेटर आउटकम्स. ही जे 21वे शतक आहे ते आउटकम्स बेस्ड एज्युकेशनचं शतक आहे. आणि कोणते आउटकम? बेटर आउटकम. मग तुम्हाला जर ह्या शिक्षण व्यवस्थेमधून, तुम्हाला जर ह्या अभ्यासक्रमामधून, तुम्हाला जर ह्या शिक्षण प्रक्रियेमधून बेटर आउटकम जर हवे असतील, तर प्रोफेशनल एज्युकेशन हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही घटकाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून जे घटक इन्कल्केट करणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून 21व्या शतकाला काय म्हटलं गेलं आहे? इन 21st सेंच्युरी नीडेड इज अ बेटर आउटकम्स. म्हणून 21व्या शतकामध्ये जे काही बेटर आउटकम जर हवे असतील, तर ते प्रोफेशनल एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकतात. देन सेकंड वन इज गेटिंग अ प्रोफेशनल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट फॉर शेपिंग युअर करिअर टू मूव्ह टुवर्ड्स अ राईट डायरेक्शन. अजून गरज काय आहे? तुमच्या प्रोफेशनलला शेप देण्याचं काम, आकार देण्याचं काम, तुमच्या करिअरला आकार देण्याचं काम हे प्रोफेशनल एज्युकेशन करत असते. स्पेशली इन डेव्हलपिंग कंट्रीज, म्हणजे जे काही विकसनशील देश आहेत, ह्या विकसनशील देशामध्ये प्रोफेशनल एज्युकेशन इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे अतिशय त्याचं महत्व वाढलेलं आहे. खूप प्रमाणात महत्व ह्या 21व्या शतकामध्ये जे विकसनशील देश म्हणून ओळखले जातात त्याच्यामध्ये खूप प्रमाणात महत्व वाढलेलं आहे. मार्केटिंग असेल, टीचिंग असेल, बिझनेस मॅनेजमेंट असेल, अकाउंटिंग असेल, लायब्ररीशिप असेल, फॉरेस्ट्री असेल, नर्सिंग असेल, आर सम ऑफ द प्रोफेशनल करिअर अँड द लिस्ट इज बाय नो मीन्स कम्प्लीट. म्हणजे हीच लिस्ट काही कम्प्लीट नाही, तर अनेक कोर्सेस असे आहेत की जे प्रोफेशनल कोर्सेसच्या माध्यमातून ह्या 21व्या शतकामध्ये विकसनशील देश आता याच्याकडे अशा पद्धतीनं पाहायला लागलेले. म्हणून व्यावसायिक शिक्षणाची 21व्या शतकामध्ये विकसनशील देशांना खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता याचं महत्व काय आहे याच्या थोडक्यामध्ये आपण त्याचा आढावा घेऊया. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाईल की प्रोफेशनल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षणाचे महत्व. 2-3 मुद्दे हे महत्वाचे दिले जातील, एखादा मुद्दा हा त्याच्या महत्वाचा दिला जाणार नाही, किंवा एकच मुद्दा महत्वाचा दिला नाही, 3 मुद्दे हे महत्वाचे दिले जाणार नाहीत. मग त्याचं महत्व लक्षात घेत असताना आपल्याला हे गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. वन कॅन चूज हर ऑर हिज स्पेशलाइज्ड एरिया ऍज पर चॉईस. व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रत्येक जण आपापला स्पेशलाइज्ड एरिया हा चॉईस करू शकतो, म्हणजे निवडू शकतो. इट बूस्ट अप अ पर्सन इन अ प्रोफेशनल स्किल. व्यावसायिक कौशल्य जे आहेत हे व्यावसायिक कौशल्य व्यक्तीचे बूस्ट करण्याचं काम हे व्यावसायिक शिक्षण करत असते. दिस इज अ करिअर ओरिएंटेड कोर्सेस. व्यावसायिक शिक्षणाकडे त्याचं एक फार अत्यंत महत्वाचं 21व्या शतकामधलं महत्व आहे. दिस इज अ करिअर ओरिएंटेड कोर्सेस. हे सगळे व्यावसायिक शिक्षणाचे जे अभ्यासक्रम आहे हे करिअर ओरिएंटेड आहेत, म्हणजे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणारे, तुम्हाला एम्प्लॉयमेंट क्रिएट करणारे, अनएम्प्लॉयमेंटला तडा देणारे, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट कमी करणारे हे जे कोर्सेस आहेत हे या 21व्या शतकामध्ये प्रोफेशनल एज्युकेशनचं महत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
वन कॅन डेव्हलप द ॲबिलिटी टू इन्हान्स स्किल बाय युजिंग हिज प्रोफेशनल स्किल अँड बिकम सेल्फ एम्प्लॉइड. तुम्ही जर त्या पद्धतीनं जर तुमच्या स्किल एन्हान्स केल्या, प्रोफेशनल स्किल, तर तुम्ही स्वतःचे स्वतः रोजगार हे प्राप्त करू शकता किंवा स्वतःचा स्वतः रोजगार हे निर्माण करू शकता प्रोफेशनल एज्युकेशनच्या माध्यमातून. अ पर्सन डेव्हलप हिज ओन आयडेंटिटी थ्रू प्रोफेशनल एज्युकेशन. त्याचं इम्पॉर्टन्स बघा किती महत्वाचं आहे. म्हणजे 21व्या शतकाचा जर विचार करायला गेले तर तुम्ही तुमची वैयक्तिक ओळख ही प्रोफेशनल एज्युकेशनच्या माध्यमातून तयार करू शकता. आता वर्तमान काळामध्ये तुम्ही बघा, अनेक आहेत व्यक्ती की ज्यांची व्यावसायिक शिक्षणामधून त्यांनी स्वतःची ओळख तयार केली, स्वतःचे रोजगार तयार केले. कितीतरी आपल्याला अशी उदाहरणं देता येऊ शकतात की त्यांनी तो स्वतः व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार तयारच केला नाही, तर रोजगार देण्याचं काम सुद्धा त्या व्यक्तींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून म्हटलेलं आहे, अ पर्सन डेव्हलप हिज ओन आयडेंटिटी थ्रू प्रोफेशनल एज्युकेशन. सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप म्हणजे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून तुमचा स्वविकास किंवा स्व कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स हा डेव्हलप होताना पाहायला मिळतो. आता प्रोफेशनल डिग्री कोणकोणत्या आहेत यावरही प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारला जाईल. काही प्रोफेशनल डिग्री दिल्या जातील आणि त्यापैकी खालीलपैकी प्रोफेशनल डिग्री ही आहे किंवा खालीलपैकी प्रोफेशनल डिग्री ही नाही. व्यावसायिक पदवी खालीलपैकी कोणती, व्यावसायिक पदवी खालीलपैकी नाही, अशा पद्धतीचे दिल्या जातील. मग याच्यामध्ये बायफार्केट आपण अशा पद्धतीने केले. सर्जरी आणि मेडिसिन मध्ये कोणकोणत्या व्यावसायिक डिग्री पाहायला जातात? एमबीबीएस आहे, एमएस आहे, एमडी आहे, हे सर्जरी आणि मेडिसिन मध्ये आहेत. डेंटिस्ट्री मध्ये कोणते आहेत? बीडीएस आहे, ज्याला आपण बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी असं म्हणतो. मॅनेजमेंट स्टडीज मध्ये आहे, एमबीए आहे, बीबीए आहे, एमसीए आहे मॅनेजमेंट स्टडीज मध्ये. त्यानंतर लॉ मध्ये आहे, एलएलबी आहे, एलएलएम आहे. दिस इज द प्रोफेशनल डिग्री. आपण एज्युकेशनचा जर विचार करायला गेले शिक्षणशास्त्राचा, तर त्यामध्ये बीएड आहे, एमएड आहे, त्यानंतर सी आहे, आयसीडब्ल्यू आहे आणि सीएस आहे. तर ह्या सगळ्या प्रोफेशनल डिग्री आहेत. यावरही तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. मी 4-5 वर्षापूर्वीची एक प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीच्या डिग्र्या दिलेल्या होत्या आणि त्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल डिग्री ही खालीलपैकी कोणती अशा पद्धतीचे जोड्या लावण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. आता मी थोड्या वेळापूर्वी जसं म्हटलं की प्रोफेशनल काउन्सिल कोणकोणते आहेत, स्टॅट्युटरी प्रोफेशनल काउन्सिल इन इंडिया, याचे बऱ्याच परीक्षेमध्ये लॉंग फॉर्म विचारले आहेत. EICTचा लॉंग फॉर्म विचारला, MCIचा विचारला असेल, NCTचा विचारला असेल, किंवा ही संस्था ही कशाशी निगडीत आहे अशाही पद्धतीने प्रश्न हा विचारला गेलेला आहे. आता ह्या स्टॅट्युटरी प्रोफेशनल काउन्सिल आहेत, ज्याला AICTE म्हणतो, म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. त्यानंतर आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, MCI त्याला म्हणतात. इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च, ICAR म्हणतात. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, त्याला NCT आपण म्हणजे शिक्षणशास्त्रामधली किंवा शिक्षण याला जे काही शिखर संस्था आहे शिक्षण शास्त्राची, तरी NCT आहे. डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया, DCI आहे. इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे. बार काउन्सिल ऑफ जी लॉची प्रोफेशनल स्टॅट्युटरी बॉडी आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे. सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी आहे. सेंट्रल काउन्सिल फॉर इंडियन मेडिसिन आहे. काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर आहे. रिहॅबिलिटेशन काउन्सिल आहे. नॅशनल काउन्सिल फॉर रुरल इन्स्टिट्यूट आहे. स्टेट काउन्सिल ऑफ हायर एज्युकेशन. अशा प्रकारच्या स्टॅट्युटरी प्रोफेशनल काउन्सिल ह्या भारतामधल्या आहेत. याच्या एकतर लॉंग फॉर्म तुम्हाला विचारले जातील किंवा ही संस्था ही कशाशी निगडीत आहे. EICT ही टेक्निकलशी निगडीत आहे. टीचर एज्युकेशनशी NCT निगडीत आहे. मेडिकलशी MCI निगडीत आहे. ऍग्रिकल्चरशी ICAR निगडीत आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. तर ह्या संस्था ह्या प्रोफेशनल काउन्सिल म्हणून भारतामध्ये एक शिखर स्थानी आपल्याला पाहायला मिळतात. याचंही आपण लक्षामध्ये ठेवूया की ह्या संस्था ह्या कोणकोणत्या प्रोफेशनल कोर्सशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जर लॉ विचारला की लॉशी निगडीत असणारी त्यांची मान्यता देणारी संस्था कोणती, तर बार काउन्सिल ऑफ इंडिया. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला मान्यता देणारी संस्था कोणती, तर नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. MBA कोर्सेसला मान्यता देणारी संस्था कोणती, तर EICTE. अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला याच्यावर विचारले जाऊ शकतात. ह्या स्टॅट्युटरी बॉडी आपण लक्षामध्ये घेऊया. तर हा आहे व्यावसायिक शिक्षणाचा पहिला भाग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया याविषयी माहिती पाहणार आहोत. थँक्यू सो मच.